आपलं घर अगदी गोकुळासारखं मुलाबाळांनी आनंदाने भरलेलं असावं असं प्रत्येक पुरुषाला मनातून वाटत असतं आणि त्याच्यामध्ये काही गैर आहे असंही नाही. पण ही अवस्था प्राप्त झाल्यानंतर मुलाबाळांनी घर भरल्यानंतर त्या कर्त्या पुरुषाने अगदी जाणीवपूर्वक एक कुत्रा घरामध्ये पाळायला पाहिजे. कारण जो तो आपापल्या व्यापामध्ये मग्न असताना तो कुत्राच केवळ तुम्हाला घरामध्ये कर्त्या पुरुषाचा मान देत असतो. तुम्ही बाहेरून घरी आल्यानंतर घरातला तो कुत्राच फक्त खऱ्या अर्थाने आनंदी होत असतो. कधीतरी सहजपणे कुणाशी तरी आपण बोलायला सुरुवात केल्यानंतर पहिल्या 2-4 मिनिटांमध्ये आपल्या एक गोष्ट लक्षामध्ये येतं की ज्याच्याशी मी बोलतो आहे तो माणूस तद्दन मूर्ख आहे. तरीही आपण त्याच्याशी संवाद सुरू ठेवतो, त्याला पटवण्याचा किंवा समजावण्याचा प्रयत्न करतो आणि मग पुढच्या 2-4 मिनिटांमध्ये तिथे असलेली मूर्खांची संख्या एकाने वाढून 2 होते. मृत्यू ही जगातली सगळ्यात शाश्वत गोष्ट आहे, पण आपण सगळेजण मृत्यूला घाबरतो. तो कसा येईल, कधी येईल याच्यावरती वारेमाप चर्चा करतो आणि त्या चर्चेचा सगळा सूर अतिशय भीतीचा असतो. अशीच एकदा एका चौकामध्ये 5-10 लोकांची मृत्यूबद्दल भीतीदायक चर्चा सुरू असताना त्यांची ती चर्चा कानावर पडलेल्या वामनरावांनी तिथे जाऊन त्या सगळ्यांची भीती उडवून टाकण्यासाठी त्यांना सांगून टाकलं की हे बघा, मृत्यूला एवढं घाबरायचं काही कारण नाही, कारण तो जेव्हा येईल तेव्हा आपण तिथे नसलो म्हणजे झालं.